नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण MPSCने दिनांक 24 जून 2018 रोजी जो महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेचा पेपर घेतलेला आहे तो पेपर आज आपण सॉल्व्ह करणार आहोत। तर मित्रांनो, आपण या पेपरमध्ये हा संच क्रमांक A आहे। ओके, तर यामध्ये 76 ते 100 हे प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक 76 जो आहे तो काय आहे? प्रियाचे प्राप्तांक नेहापेक्षा जास्त आहे। प्रियाचे प्राप्तांक नेहापेक्षा काय आहे? जास्त आहे। सो च्यापेक्षा जास्त। त्यानंतर हर्षचे प्राप्तांक, प्राप्तांकाला हर्षला आपण H म्हटलेला आहे। कोणा एवढे आहे? तर राकेश एवढे। सो H इज RK। हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे आहे। त्यानंतर राहुलचे प्राप्तांक, राहुलला मी RH म्हणतोय, दिव्यापेक्षा कमी आहे। दिव्यापेक्षा कमी, च्यापेक्षा कमी। हे बघा, हे जे सिंबल असतं हे च्यापेक्षा कमी आणि हे जे सिंबल असतं च्यापेक्षा जास्त। त्यानंतर नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहे। नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा काय आहे? जास्त, च्यापेक्षा जास्त। त्यानंतर दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा, RK आपण ठेवलेला आहे राकेशला, राकेशपेक्षा काय आहे? कमी आहे। तर सर्वात कमी कोणाचे प्राप्तांक आहे? तर मित्रांनो बघा, पहिलं वाक्य जे आहे की प्रियाचे प्राप्तांक नेहापेक्षा कमी आहे, त्याला आपण कसं लिहिलं? P इज ग्रेटर दॅन N। त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढच्या वाक्यांमध्ये आपल्याला P किंवा N यापैकी काही दिसतंय का? तर P कुठे दिसत नाही, आपल्याला N इथे दिसतोय। इकडे बघा, आपण पाहू शकता इथे। ओके, N ग्रेटर दॅन H म्हणून काय केलं? N च्यापेक्षा जास्त H लिहिला। त्यानंतर H कुठे दिसतोय का? होय, इथे बघा, H इज RK तुम्हाला दिसतोय। मग H बरोबर RK इथे आपण लिहिणार। त्यानंतर बघा, RK परत आपल्याला कुठे दिसतोय? इथे दिसतोय। बघा, RK इथे दिसतोय, म्हणजेच काय आपण असं लिहू शकतो याला, RK हा जास्त आहे D पेक्षा। याला उलट लिहिलं तर बरोबर। तर मग इथे काय होईल? RK जास्त आहे D पेक्षा। त्यानंतर D बघा, D इथे दिसतोय, याला आपण जर याला जर व्यवस्थित इकडे जर ग्रेटर दॅन सिम्बॉलमध्ये लिहायचं झालं तर D इज ग्रेटर दॅन RH या फॉर्ममध्ये ते येणार आहे। सो D इज ग्रेटर दॅन RH। तर मित्रांनो, इथे आपल्याला विचारलेलं आहे सर्वात कमी कोणाचे प्राप्तांक आहे? तर आपण पाहू शकता सर्वात कमी जे प्राप्तांक आहे ते कोणाचे? RH। RH म्हणजेच कोण? राहुल। सो दिलेल्या प्रश्नाचं जे उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच राहुल हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत। पुढचा प्रश्न, झीना आणि दीना यांनी स्वतःची ताकद आजमावण्यासाठी A पासून B पर्यंत व परत, बघा, A पासून B पर्यंत जायचं आणि परत, ओके, अशी सायकल शर्यत लावण्याचे ठरवले। आता बघा, हा समजा आपला A पासून B बिंदू आहे। बघा, A पासून B बिंदू इथपर्यंत जायचं आहे आणि परत B पासून A पर्यंत यायचं आहे। ओके, B पासून A पर्यंत यायचं आहे। पहिले या डायरेक्शनने जायचे, नंतर येताना या डायरेक्शनने यायचे। तर लक्षात घ्या, आता B पर्यंत जाताना झीनाने, मग पहिला जो चार्ट आहे आपण तो झीनाचा घेऊया। ओके, झीनानं काय केलं? B पर्यंत जाताना दर ताशी 30, बघा, दर ताशी सरासरी 30 किलोमीटर म्हणजेच 30 किलोमीटर पर आवर या ती वेगाने गेलेली आहे। सरासरी 30 किलोमीटर प्रति तास। आणि नंतर म्हटलेलं आहे A पर्यंत जाताना, म्हणजे B पासून A पर्यंत जाताना दर ताशी सरासरी 10 किलोमीटर अंतर कापलेले आहे दर तासाला, म्हणजेच 10 किलोमीटर पर आवर या स्पीडने ती B पासून A पर्यंत गेलेली आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे दोन्ही दिशांना जाताना दीनाने, आता दीनाचा आपण चार्ट इथे बनवूया मित्रांनो। बघा, दीनानं काय केलंय? दीनासाठी पण सेम अंतर आहे, तर आपण काय केलं? A पासून B आणि परत B पासून A। पण दोन्ही कंडिशनसाठी म्हटलंय की दोन्ही दिशांना जाताना दीनाने काय केलं? सरासरी तर 20 किलोमीटर अंतर कापले, म्हणजे A पासून B पर्यंत जाताना दीनाचा जो स्पीड होता तो काय होता? 20 किलोमीटर प्रति तास। आणि B पासून A पर्यंत येताना पण तो स्पीड होता, किती होता? 20 किलोमीटर प्रति तास। तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला जी सूत्र जी आहेत त्यांची अप्लाय करण्याची काहीच गरज नाही आहे, कारण हे डायरेक्ट इथे आपल्याला सरळ सरळ दिसत आहे की बघा, इथे जर आपण 3 स्पीड आहेत, एक स्पीड आहे 10चा, दुसरा स्पीड आहे 20चा आणि अजून एक स्पीड आहे 30चा। तर मित्रांनो, जर आपण तिघांचा जर लसावी काढला तर तिघांचा लसावी आपल्याला किती भेटेल? तर 60 हा तिघांचा लसावी भेटेल। आता इथे अंतर जे आहे, अंतर काय इथे सांगितलेलं नाही, म्हणून आपण काय करूया, तर AB हे जे A पासून B पर्यंत
जे काही अंतर आहे त्याला आपण मानूया ते 60 किलोमीटर आहे, एवढं आपण असं मानणार आहोत. मग बघा आता इथे प्रॅक्टिकली आपल्याला विचार करायचा आहे की ए पासून बी पर्यंत जाताना जिनाने कितीचा तास, हे स्पीड काय आहे तर 30 किलोमीटर प्रति तास. एका तासाला ती 30 किलोमीटर जाते, मग 2 तासाला ती किती जाईल 60 किलोमीटर. आणि आपण इथे ॲज्युम केलेलं आहे, म्हणजेच तिला ए पासून बी पर्यंत जाताना 2 तास लागतील जर ए पासून बी पर्यंत अंतर हे 60 असेल. त्यानंतर परत बघा बी पासून ए पर्यंत जाताना तिचा स्पीड जो आहे तो काय 10 किलोमीटर प्रति तास. मग इथे किती येईल 60 किलोमीटर पार करण्यासाठी तिला 6 तास लागतील. म्हणजेच झिनाला एकूण जे आहेत किती तास लागतात तर 8 तास एवढे झिनाला लागतात. त्यानंतर बघा दिना जी आहे, दिनाचं काय आहे 20 किलोमीटर प्रति तास. मग इथे किती येणार तिचे तर 3 तास लागणार 60 किलोमीटर पार करण्यासाठी. इथे पण 3 तास लागणार, म्हणजेच दिनाला जे आहेत एकूण 6 तास लागणार आहे. मग आता प्रश्नामध्ये ऑप्शन बघा, दोघींनी एकाच वेळी शर्यत पूर्ण केली तर हे चुकीचं. शर्यत पूर्ण करण्यासाठी झिनाने दिनापेक्षा जास्त वेळ घेतला. बघा झिनाने 8 तास घेतले आणि दिनाने 6 तास. होय, हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हे बघण्याची जर गरज नाही आहे, कारण तुम्ही बघू शकता जर वेळ असेल तुमच्याकडे तर. कारण जर दुसरा इथे बरोबर आलेला आहे तर हे बाकी बघण्याची गरज नसते, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. जर तुमच्याकडे नंतर वेळ असेल तर मग नंतर तुम्ही आता हे कसं MPSC मध्ये आपण डायरेक्ट स्टार मार्क करून ठेवतो. तुम्ही जर साशंकता असेल तुम्हाला तर तुम्ही काय कराल याच्यात क्वेश्चन पेपरवर फक्त ते टिक करून ठेवाल की हा माझा ऑप्शन आहे, पण मला याला व्हेरीफाय करायचं जर वेळ असेल तर. पण खरं तर गरज नसते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर. त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत आपण. जर XYZ म्हणजे x गुणिले y गुणिले z बरोबर 320 असेल तर खालीलपैकी x ची किंमत कोणती असू शकत नाही. मित्रांनो आपल्याला 0ची एक प्रॉपर्टी माहिती आहे, शून्यानं कोणत्याही संख्येला जर गुणलं त्याचं उत्तर काय येणार आहे पूर्ण संख्येचं 0. सो तिसरं म्हणजे 0 ही x ची किंमत असू शकत नाही, हे अचूक उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील प्रश्नामध्ये @copyright डॉलर त्यानंतर पर्सेंटेज आणि हॅश ही चिन्हे खालील अर्थाने वापरलेली आहेत. आता बघा इथे जे आहे मित्रांनो इथे काय म्हटले, डॉलरचा अर्थ आहे च्यापेक्षा, बघा यू हा व्ही पेक्षा मोठा नाही. मोठा नाही म्हणजेच काय असेल तो लहान असेल किंवा इक्वल असेल. @चा अर्थ इथे काय म्हटलेला आहे च्यापेक्षा लहान नाही आणि समान नाही म्हणजेच काय तो मोठा असेल. त्यानंतर हॅशचा जो अर्थ आहे तो च्यापेक्षा लहान नाही म्हणजे एकतर मोठा असेल किंवा तो समान असेल. कॉपीराईटचा अर्थ काय आहे च्यापेक्षा मोठा नाही आणि च्याला समान नाही म्हणजेच काय मोठा नाही म्हणजे तो काय असेल लहान असेल, पण इथे समान नाही म्हणून विचारलेले म्हणून इथे आपण इक्वल्स टू असं इथे लिहिणार नाहीत. त्यानंतर पर्सेंटेजचा अर्थ इथे काय आहे यू हा व्ही पेक्षा लहान नाही म्हणजे मोठा असू शकतो, पण इथे म्हटले मोठा पण नाही, लहान पण नाही आणि मोठा पण नाही म्हणजेच काय दोन्ही बरोबर असणार आहेत. तर मित्रांनो हे जे दिलेले आहेत बघा, जे सिम्बॉल्स दिले आहेत त्यांचे अर्थ तर आपण इथे काढलेले आहेत. आता त्याच्यावरून इथे एक विधान दिलेलं आहे आणि त्याच्यावरून निष्कर्ष काढलेला आहे. तर बघा ए हॅशचा अर्थ काय आहे च्यापेक्षा जास्त किंवा च्या एवढा म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल्स टू कोणा एवढा तर बी एवढा. त्यानंतर बी इथे लगेच लागून आहे म्हणून मी परत बी काय लिहित नाही. डायरेक्ट चा अर्थ बघा, चा अर्थ काय असतो च्यापेक्षा मोठा कोणापेक्षा एस पेक्षा. परत इथे एस लागून आहे परत लिहित नाही. त्यानंतर डॉलरचा अर्थ मित्रांनो काय आहे च्यापेक्षा लहान किंवा च्या एवढा. ओके, कोणा एवढा तर झेड एवढा. त्यानंतर झेड परत इथे लागून आहे म्हणून मी डायरेक्ट पर्सेंटेजचा अर्थ लिहीन बरोबर पी. आता याच्यावरून काही निष्कर्ष मित्रांनो काढलेले आहेत बघा. पहिला निष्कर्ष पी @s. चा अर्थ काय आहे तर च्यापेक्षा मोठा. बघा पी हा मोठा आहे एस पेक्षा. ओके, तर बघा पी जर इथे पाहिलं पी इथे आहे आणि एस आहे तर इथे काय आहे इथे बघा इथे जे आहे पीच्या बाजूला इकडे मोठं आहे हे तर यात तर वाद नाही आहे, पण इथे काय आहे इक्वल आहे. जर इथे पूर्ण फक्त हा जर पीच्या बाजूने मोठा जर असता ओके तर आपण डायरेक्ट म्हटलं असतं हे बरोबर आहे, परंतु हे पहिलं जे आहे हे मे बी राईट असू शकतं. ओके, मे बी, कारण इथे पूर्ण जो आहे फक्त हा जर तुमचा असता ओके एस आणि इकडे समजा झेड आहे इकडे इज इक्वल्स टू पी अशी कंडिशन असती तर पहिलं बरोबर असतं, पण इथे काय आहे तर इज इक्वल्स टू असं लिहिलेलं आहे. सो हे मे बी राईट असू शकतं. त्यानंतर पुढचं बघूया पी %s. पर्सेंटेजसाठी काय आहे मित्रांनो बरोबर. बघा पी %s परत बरोबर. इथे बघा इथे काय आहे च्यापेक्षा लहान आणि इथे काय च्या बरोबर म्हणजेच हे पण मे बी कंडिशनमध्ये येतं म्हणजे हे
बरोबर असू पण शकतं किंवा बरोबर नसू पण शकतं. मग याच्यावरून आपण असं हे काढू शकतो, जर एक बरोबर असेल तर दुसरं चूक आणि दुसरा बरोबर असेल तर पहिलं चूक. ओके, हा याच्यावरून एक निष्कर्ष निघतोय. त्यानंतर a@s ॲट मित्रांनो बघा इथे काय आहे, च्यापेक्षा मोठा. तर बघा ए जो आहे, ओके, ए आणि एस, तर बघा इथे डायरेक्ट इथे काय आहे, इथे इक्वल्स टू काही सिम्बॉल नाही, म्हणजेच आपण डायरेक्ट म्हणू शकतो ए इज ग्रेटर दॅन एस, म्हणजे हे एकदम बरोबर आहे. म्हणजेच आपण याच्यावरून काय निघणार आहे, तर बघा पहिला निष्कर्ष बरोबर, हे चुकीचं, हे चुकीचं, हे चुकीचं. म्हणजेच निष्कर्ष 1 किंवा 2 बरोबर. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, एक तर हे बरोबर असेल किंवा हे बरोबर असेल, म्हणून इथे काय किंवा हे शब्द येणार आहे. आणि निष्कर्ष 3 तर एकदम बरोबर आहेच, म्हणून चौथं हे दिलेल्या प्रश्नाचं इथे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत. अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा 8 रुपये जास्त किंमत असलेली 16 पेनं घेतलेली आहेत. मित्रांनो बघा, एका पेन्सिलपेक्षा 8 रुपये जास्त. आता इथे पेन्सिलची किंमत इथे दिली बघा, प्रत्येकी 10 रुपये किंमत असलेल्या 10 पेन्सिली, म्हणजे पेन्सिलची किंमत किती आहे, 10. मग 10 अधिक 8 18, म्हणजेच एका पेनाची किंमत आली किती, तर 18 रुपये. मग 16 पेनांची किंमत किती, तर बघा 18 गुणिले 16 जर केले तर आपल्याला किती भेटतील, 288. त्यानंतर बघूया, प्रत्येकी 30 रुपये किंमत असलेल्या 12 वह्या. मग 12 वह्यांची जी किंमत आहे 30 गुणिले 12 म्हणजे 12 36, 360. ह्या 12 वह्यांची किंमत आली. त्यानंतर प्रत्येकी 100 किंमत असले किती, 10 रुपये किंमत असलेल्या 10 पेन्सिल, 10 10 100, हे कोणाची किंमत आली, तर 10 पेन्सिलींची 100 रुपये. त्यानंतर प्रत्येकी एक वही आणि एक पेन्सिल यांच्या एकत्रित किमतीपेक्षा 35 रुपयाने कमी. आता एका वहीची जी किंमत आहे मित्रांनो बघा इथे किती दिली आहे, 30. एका वहीची किंमत 30 आणि एका पेन्सिलीची किंमत किती, तर 10. यांची एकत्रित किंमत किती होईल, एकत्रित किंमत होईल 40. ओके, त्याच्यापेक्षा 35 रुपयांनी कमी, 40पेक्षा 35 रुपये कमी म्हणजे किती, 5. मग 5 रुपये किंमत असलेले 6 खोड रबर, 5 रुपये किंमत असलेले 6 खोड रबर म्हणजे किती होतील, 6 खोड रबरची किंमत तर 30 रुपये. म्हणजे एकूण त्यांनी 4 वस्तू घेतलेल्या आहेत. एक काय घेतलं, पेन. त्यानंतर घेतल्यात वह्या. त्यानंतर इथे काय घेतलेले आहेत, पेन्सिली. आणि चौथं घेतलेले आहेत खोड रबर. या सगळ्यांची जरा बेरीज केली आपण तर आपल्याला इथे उत्तर मिळून जाईल. तर बघा 288 अधिक 100 म्हणजे किती झाले, 388. बघा हे झाले 388. त्यानंतर 360 आणि 30. ओके, खोड रबरांची 30. सो इथे किती आले, 808. ओके, इथे झाले 11. 11 आणि 6 झाले 1707. हा चलाला 1 3 3 6 आणि 1 7, म्हणजे एक सगळ्यांची किंमत किती आली, 778. सो दुसरं हे बघा दुसरं 778 इथे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत. खालील प्रश्नामध्ये तर या चिन्हाच्या डावीकडील 2 पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे व तसाच संबंध उजवीकडील 2 पदांमध्ये आहे, तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. मित्रांनो पाहूया, सी आणि डी मध्ये काय फरक हे आहे, तर सी नंतर डी लगेच येतं. एल नंतर बघा MN, बघा सी नंतर डी लगेच येत आहे. त्यानंतर एल नंतर 2 नंतर, म्हणजेच काय इथे येईल, सी नंतर सी साठी +1 यूज केलाय, एल साठी +2, कारण LMN दुसरं पद. ओ नंतर काय PQR, म्हणजे इथे काय केलं, +3, ओ साठी +3. त्यानंतर STUVW म्हणजे +4 आणि ई जर पाहिला तर इथे +5. म्हणजेच काय केलं आहे, एकेका पदामध्ये सुरुवात कुठून केली आहे, +1 पासून ते प्रत्येक पदापर्यंत काय केलं आहे, एक एकने वाढवत गेलेलं आहे. तर बघा इथे आपल्याला आता विचारलेलं आहे मित्रांनो, इथे काय विचारलं आहे की ओपन हा जर शब्द असेल तर इथे काय येईल, ओ नंतर काय येतं मित्रांनो, तर पी येत आहे. बरोबर, जर पी येत आहे तर हे ऑप्शन आणि हे ऑप्शन दोन्ही इलिमिनेट होऊन गेले. आता आपल्याला बघायचं आहे बघा, PR इथे जसं आहे तसं आहे, इथे पण R. मग आपण तिसरा जो शब्द जो आहे, ओके, तिसरा शब्द इथे काय आहे, ई नंतर किती पाहिजे, तर +3, कारण तो तिसरा शब्द आहे. मग ई नंतर जर +3 केला, ई बघा FGH, H इथे यायला पाहिजे, इथे काय J दिसतोय, सो हे इलिमिनेट झालं. इथे तिसरं जे आहे इथे अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. इथे म्हटलेलं आहे बिंदू A हा Bच्या पश्चिमेला. आता बघा इथे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या दिशा माहिती पाहिजेत. बघा कसं असतं, हे उत्तर दक्षिण, ही पूर्व पश्चिम, या दिशा आपल्याला माहिती पाहिजेत. नाही दिशा माहिती नसलं तर हे काहीच येणार नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे काय विचारलंय, A हा Bच्या पश्चिमेला. आता बघा मी इथे एक रेष काढतोय. ओके, A हा Bच्या पश्चिमेला, समजा B इथे आहे, मग Bच्या पश्चिमेला इकडे A हा बिंदू आहे आणि हे जे अंतर आहे किती म्हटलं, 8 मीटर. सो हे 8 मीटर.
त्यानंतर म्हटलेलं आहे सी हा बिंदू बीच्या दक्षिणेला, दक्षिण म्हणजे इकडे खाली, तर बघा किती मीटर अंतरावर 4, मग 8 पेक्षा थोडंसं निम्मच दाखवतो मी ते, बघा इथे 4. इथे कुठला बिंदू आहे? सी बिंदू आहे. त्यानंतर म्हटलं डी हा बिंदू सीच्या पूर्वेला, सीची पूर्व म्हणजे इकडे किती मीटर अंतरावर? तर 4 मीटर, म्हणजे इथे आला, इथे 4 मीटर हे अंतर आहे. इथे कुठला बिंदू आहे? डी बिंदू आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, ई हा डीच्या उत्तरेला 7 मीटर. आता बघा 7 मीटर जे आहे इथपर्यंत किती येणार? 4 आणि त्याच्यावरती 3 मीटर समजा घेतला आहे, अंदाजे आपण सगळं घेतोय. बघा इतकं समजा 7 आहे, इथपर्यंत 4 आणि इतकं 3, म्हणजे एकूण झालं 7. कुठला बिंदू आहे? तर बघा ई हा बिंदू आहे. त्यानंतर एफ हा ईच्या पश्चिमेला, पश्चिम म्हणजे इकडे किती मीटर अंतरावर आहे? तर 8. बघा इथपर्यंत 4, हे बघा इथे पॅरलल लाईन आहे, सी डी इतकं 4 आहे, म्हणजे इतकं 4 येणार आहे आणि इथे कुठेतरी असणार आहे. मग इथे काय 8 मीटर मी इथे काढतो. इथे ईच्या पश्चिमेला एफ बिंदू आहे, इथे एफ बिंदू आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे जी हा एफच्या दक्षिणेला 3 मीटर अंतरावर. तर बघा मित्रांनो, हे जे अंतर होतं हे किती आहे? 7. त्यापैकी इतकं 4 आणि एवढं किती? 3. तर बघा इथे आपल्याला काय भेटतंय? तर इथे पॅरलल लाईन इथे भेटते, म्हणजेच काय, तर हे जे अंतर जे असणार आहे 3 मीटर ते या रेषेवर असणार आहे, कारण इतकं 3 मीटर आहे. म्हणून इथे मी काय काढली? एक रेष काढली जी या ए बी या रेषेवर आहे. तर हे किती अंतर असणार आहे? तर 3 मीटर. ओके. आता आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो की एफ हा ए पासून किती मीटर अंतरावर आहे. तर आपल्याला हा जो इथे कुठला बिंदू आला आहे? जी. आपल्याला ए जी हे माप काढायचं आहे मित्रांनो. तर बघा ए जी माप कसं मिळेल आपल्याला? तर हे जो आहे ई एफ बघा ई पासून एफ किती? 8 मीटर अंतरावर. म्हणजे आपण इथून जर घेतला 8 मीटर तर हा 4 असणार आहे आणि हा 4 असणार आहे. जर या बिंदूपासून ते एफ पर्यंत 4 असेल तर जी पासून बी किती असणार आहे? 4. आणि ए पासून बी किती आहे? 8. हा 4 असेल तर हा किती असणार आहे? 4. मग आपण जर या त्रिकोणाचा मित्रांनो विचार केला, बघा पहिला बिंदू ए, त्यानंतर जी आणि इकडे एफ. आपल्याला ए एफचं माप विचारलं आहे, एफ जीचं माप आपल्याला मिळालं इथे 3 आहे आणि ए जीचं माप मिळालं आहे 4. मित्रांनो डायरेक्ट आपण लिहू शकतो पायथागोरसच्या त्रिकानुसार, कारण पायथागोरसचं एक त्रिक आहे 3 4 5. मी 3 आहे, इथे 4 आहे, म्हणजे हे काय असणार आहे? 5. काही मुलं याच्यासाठी पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतात, पण पायथागोरसचं प्रमेय हे करायला गेलं तर 2-3 सेकंद, म्हणजे काही जे सेकंद जे आहेत ते जास्त लागू शकतात. आपल्याला ट्रिक माहिती आहे, डायरेक्ट लिहा दिस इज इक्वल्स टू 5. सो 5 मीटर हे काय असणार आहे? ए एफचं माप असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत का, बाय, पू, याचा अर्थ आहे तू खूप हुशार आहेस, या, लो, का, ओ याचा अर्थ आहे ते खूप हुशार वाटतात, आणि ला, पू, ले याचा अर्थ तू पाहू शकतो, आणि सन, पुन, युन, याचा अर्थ ती किती हुशार आहे. तर विशिष्ट सांकेतिक भाषेत आहेस, बघा आहेस सांगणारा शब्द कोणता? आता मित्रांनो बघा आहेस हा शब्द जो आहे तो मला फक्त इथे दिसतोय बघा. म्हणजेच काय, एकंदरीत आता इथे ऑप्शन आलेले नाही आहेत माझ्याकडून. म्हणजेच काय, का, बाय, पू, यांच्यापैकी एक शब्द तो आहेस असा असणार आहे. तर मित्रांनो आपण बघूया काही शब्द जे आहेत ते एलिमिनेट करूया. आता बघा इथे बघितलं तर खूप हुशार, आणि दुसऱ्या वाक्यात पण इथे खूप हुशार आहे. मग खूप हुशारसाठी 2 वर्ड असणार, एक खूपसाठी एक हुशारसाठी. तर दोघांमध्ये सिमिलर वर्ड्स बघा, मला इथे दिसतंय का, इथे पण दिसतोय का. ओके. आणि नंतर मग इथे पाहिलं दुसरा तर या, बघा इथे या, इथे पण या, म्हणजेच खूप हुशारसाठी हे 2 वर्ड्स असणार आहेत. ओके. आता बघा पहिल्या वाक्यामध्ये तू आणि आहेस, म्हणजेच काय, आहेससाठी आता 2 आपल्याला पॉसिबिलिटी भेटतात, एक तर तो बाय असेल किंवा तो पू असेल. पण आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. एलिमिनेट कुठून करू शकतो? तर बघा तू हा शब्द जो आहे, बघा आता मी इथे ग्रीनमध्ये दाखवतो, बघा तू हा जो शब्द आहे तो आपल्याला कुठल्या वाक्यात आणखी दिसतोय? तर ह्या 3ऱ्या वाक्यात दिसतोय. इथे बघा तू तुम्हाला दिसतोय. ओके. मग बाय किंवा पू इथे कुठे आहे का? तर बघा पू हा इथे आहे, मग पू इथे एलिमिनेट झाला. म्हणजेच काय, हा पू हा आहेसाठी नसणार आहे, म्हणजेच आपलं उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे? बाय हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. आता इथे काय केलंय, 4 × 5 बरोबर 1620, 5 × 6 बरोबर 25 30 आणि 6 × 7 बरोबर 36 42. तर 4 × 9 बरोबर किती? मित्रांनो इथे काय केलंय, तर बघा पहिली जी संख्या आहे तिचा इथे काय केलाय? वर्ग. 4चा वर्ग किती? 16. आणि नंतर पहिली संख्या आणि दुसरी संख्या जी आहे त्यांचा गुणाकार, 4 पंचे 20. 5चा वर्ग 25 आणि 5 × 6 म्हणजे किती? 30. 6चा वर्ग 36 बघा, आणि 6 × 7 म्हणजेच 42. मग इथे पण तेच करायला लागेल, 4चा वर्ग 16
आणि 4 नवा 36 म्हणजे 16 36. बघा इथे ऑप्शनमध्ये कुठे दिसतं का 16 36. यस, पहिलाच जे आहे तो इथे अचूक उत्तर आहे. सो दिलेल्या प्रश्नाचं 16 36 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत A3 B5 आणि C7 आहे तर याप्रमाणे तर त्या सांकेतिक भाषेत स्पोर्ट्समन हा शब्द कसा लिहिता येईल. मित्रांनो बघा, मी डायरेक्ट ऑप्शनवरूनच याला हे करू शकतो, सांगू शकतो. बघा इथे काय केलं आहे, A साठी 3 आहे, B साठी 5 आणि C साठी म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डर जशी वाढत वाढत जसे जाते तसे या संख्या पण इकडे वाढत वाढत गेलेल्या आहेत. त्यापैकी बघा मित्रांनो, जर आपण पाहिलं 39 33 31 39 33 31 39 33 31 39 33 31 हे प्रत्येकामध्ये आहे. पहिले 3 जे आहेत इथे प्रत्येकामध्ये दिसतात, म्हणून आपण डायरेक्ट म्हणू शकतो की ह्या SPO साठी आपल्याला काही चेक करण्याची गरज नाही आहे. पुढचं बघा मित्रांनो, इथे 41 41 जे आहेत इथे रिपीट झालेत, त्याचप्रमाणे इथे 37 37 रिपीट झालेत. परंतु आपण जर इथे स्पोर्ट्समन हा शब्द जर पाहिला तर चौथा पाचवा एकच शब्द आहे का, नाही आहे. म्हणजेच हे दोन्ही जे ऑप्शन्स आहेत ते इथे इलिमिनेट होऊन जातात. का, कारण इथे RR किंवा TT असा शब्द नाही आहे, म्हणून इथे 41 41 47 47 असं काही येणार नाही आहे. कारण का, A साठी 3 B साठी 5 आणि C साठी 7 म्हणजे इथे काय झालंय, वाढत 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 गेलेले आहेत. बघा इथे विषम संख्या म्हणजे इथे +2 करत गेलेले आहे तिकडे. ओके, त्यानंतर आता इथे चेक करूया. आता इथे बघा दोघांमध्ये 27 3 29 27 3 29 दिसत आहेत. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजेच मॅन याच्यासाठी पण चेक करण्याची गरज नाही आहे. तर R T आणि S याच्यासाठी आपल्याला चेक करायचं आहे. तर आता बघा, एकतर एक ऑप्शन बरोबर असेल किंवा 3 ऑप्शन बरोबर असेल, हे ऑलरेडी इलिमिनेट झालेले आहेत. तर बघा PQ R नंतर S येतं, नंतर T येतं. म्हणजेच काय, इथे जो आहे R पेक्षा S मोठा पाहिजे आणि S पेक्षा T मोठा पाहिजे, कारण इकडे बघा वाढत 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 गेले. मग R ची समजा इथे दोघांमध्ये बघा, R साठी ते काय म्हटलंय 37 म्हटलंय, T साठी दोघांमध्ये 41 म्हटलंय. तर S साठी आपण पाहूया. S बघा, S कुणापेक्षा हे पाहिजे, इथे जर पाहिलं बघा R साठी इथे काय वापरलंय 37 वापरलंय. मग 37 पेक्षा S मोठा हवा होता, पण इथे किती दिलंय 41 दिलेला, 31 दिलेला आहे. मग 37 पेक्षा 31 छोटा आहे, म्हणजे हा काय होईल इथे इलिमिनेट होऊन जाईल. लक्षात घ्या, 37 हा R साठी आहे स्पोर्ट्समन या वर्डवरून. बघा R साठी इथे 37 आणि 31 जो आहे तो कोणासाठी, S साठी. R नंतर S येतोय, म्हणजेच R जर 37 असेल तर 37 पेक्षा जास्त इथे संख्या हवी होती, इथे काय आलं 31. सो हे पण इलिमिनेट होऊन गेलं. म्हणजे आपलं जे आहे कुठला ऑप्शन क्रमांक 1 जो आहे इथे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी इतरांपेक्षा वेगळा शब्दसमूह कोणता. आता इथे बघा, खरं तर MPSCची आन्सर की जी आहे त्यामध्ये आणि माझं जे उत्तर आहे त्याच्यामध्ये थोडेसे वेगळं वाटतंय, बट मला जसं सॉल्व करता आलं तशा पद्धतीने मी सॉल्व केलेलं आहे. बघा मी कसं याला सॉल्व केलेलं आहे. तर बघा इथे म्हटलंय 9च्या किती, बघा मी इथे काय केलं, हे विषम स्थानं जी आहेत ओके त्यांची बेरीज केली. 9 आणि 4 किती झाले 13, 13 आणि 2 15. ओके, आणि समस्थानं जी आहेत म्हणजे दुसरा चौथा यांची बेरीज केली, 2 आणि 3 5. त्यानंतर इथे बघा 4 4 8, 8 आणि 2 10. ओके, आणि इथे समस्थानं म्हणजे 8 आणि 2 10. त्यानंतर 6 6 6 12, 12 6 18 18 आणि ते 7 आणि 2 9. 7 7 4 11, 11 आणि 8 किती 19, 19 छेद इथे काय झाली 8 आणि 2 10. जर मित्रांनो मी ऑब्झर्व केलंय तर इथे बघा यालाही 5 आणि 15ला पूर्ण भाग जातो, 10 ने पण 10ला पूर्ण भाग जातो आणि इथे 9 ने पण 18ला पूर्ण भाग जातोय. पण इथे चौथा जो अंक जो आहे त्याला पूर्ण भाग जात नाहीये. ओके, म्हणजे इथे जर याला भाग दिला तर पॉईंटमध्ये येईल, म्हणजे आपल्याला होल नंबर इथे भेटत नाहीये. सो मी जे आहे याला चौथं जे आहे इथे मी पर्याय निवडलेला आहे. मी किती बरोबर आहे मित्रांनो मला माहिती नाही आहे, कारण MPSCच्या वेबसाईटवर जी आन्सर की अपलोड केली आहे त्यामध्ये वेगळं उत्तर दाखवत आहे. सो याबद्दल मी ठामपणे सांगू शकत नाही आहे. जर तुम्हाला याचं आन्सर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो 87वा प्रश्न आहे. काही अक्षरे गहाळ असलेली एक अक्षर मालिका दिलेली आहे. गहाळ अक्षरे मालिकेतील क्रमानुसार एका पर्यायात दिलेली आहेत, तो पर्याय निवडा. आता बघा मित्रांनो इथे जर पाहिलं ABBB दिसतोय, मग मी तोच संबंध इथे लावतोय. मग इथे A घेतलं आणि इथे B घेतलं, बरोबर इथे B घेतलं. मग इथे पण परत ABBB होतंय, परत A आणि परत इकडे मग B. ओके, म्हणजेच मला काय भेटते BAB अशी इथे मालिका भेटते. म्हणजेच बघा BABBB ABBB
ट्रिपल बी ए ट्रिपल बी असं मला भेटत जात आहे. सो बी ए बी हे इथे अचूक उत्तर म्हणजे दुसरं जे आहे हे इथे गाळलेल्या जागी असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 88वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत ओव्हरचे सांकेतिक रूप जे आहे ते QYIW आहे, तर स्टारचे सांकेतिक रूप काय असेल? मित्रांनो पाहूया आपण. इथे एका सेकंदात तुम्ही सांगू शकता. बघा हे 4 अक्षरी आहे, हे पण 4 अक्षरी आहे. आर साठी ते काय यूज केलं त्यांनी? डब्ल्यू यूज केलं आहे. इथे पण 4च अक्षरी आहे. ओके, हे 4 अक्षरं महत्त्वाची, कारण कधी कधी 5वं अक्षर पण असतं आणि संबंध काहीतरी वेगळा असतो. इथे 4 आहेत, इथे 4 आहेत. डायरेक्ट म्हणू शकता की शेवटच्या ठिकाणी जो डब्ल्यू हे अक्षर असेल ते आपलं उत्तर. तर इथे आपल्याला दिसतं, इथे डब्ल्यू दिसतंय. सो आपण डायरेक्ट ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ओके ते राईट आन्सर आहे असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो. ओके, किंवा याच्यामध्ये जर पाहिलं तर संबंध जो लागलेला आहे मित्रांनो, जर समजा प्रत्येकामध्ये इथे डब्ल्यू 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 असं प्रत्येकामध्ये असतं, तर आपण कुठल्या संबंधाने केलं असं तुम्हाला मी परत सांगतोय. बघा दुसरी पद्धत की ओव्हर ओ नंतर इथे बघा ओ नंतर +2 म्हणजेच किती येते? क्यू येत आहे. ओ पी क्यू म्हणजे इथे +2 झालं. व्ही जर पाहिलं व्ही यू व्ही डब्ल्यू एक्स वाय म्हणजे इथे +3 होत आहे. ई जर पाहिलं ई नंतर चौथं पद आय येत आहे. ओके, आणि आय आरसाठी आहे, इथे +5 केला तर आपलं काय भेटतंय? डब्ल्यू भेटतंय. मग इथे सेम संबंध मित्रांनो आपण लावला असता. एस एस नंतर 2 अक्षर कुठली? एस नंतर कुठला येईल? तर एस टी यू. ओके, त्यानंतर टी नंतर तिसरा अक्षर टी एस टी यू यू व्ही डब्ल्यू. ओके, त्यानंतर ए नंतर चौथा अक्षर बी सी डी ई. ओके, आणि आर नंतर चौथा अक्षर म्हणजेच डब्ल्यू यू डब्ल्यू ई डब्ल्यू हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर हे ते क्रॉस व्हेरीफाय पण झालेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 89. राशीबद्दल दिलेली माहिती अभ्यासा आणि त्याचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. आता राशी जी दिलेली आहे बघा, पहिली एक्स अशी एक राशी आहे की 30पेक्षा मोठी असलेली आणि सर्वात लहान मूळ संख्या. तर 30 नंतर कुठली संख्या येते? तर 31. यस, 31 ही मूळ संख्या आहे. सो आपल्याला इथे एक्सची किंमत भेटलेली आहे. वायमध्ये बघा, वाय म्हणजे 36पेक्षा लहान असलेली आणि सर्वात मोठी मूळ संख्या. आता 36पेक्षा लहान म्हणजे 35, पण 35 ही मूळ संख्या नाही आहे. आधी मूळ संख्या समजून घ्या. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की तिला त्याच संख्येने आणि 1ने भाग जातो, बाकी कुठल्या संख्येने भाग जात नाही. जर 35 जर बघितलं, 35ला 7ने जातो, 5ने जातो, 35ने जातो, 1ने जातो. त्यानंतर 34 जर बघितलं 17ने पण जातो, त्याला ती असणार नाही. त्यानंतर 33 बघितलं त्याला 11ने जातो. 32 पाहिलं तर त्याला भरपूर संख्येने जातो, 2ने जातो, 4ने जातो. त्यानंतर इकडे 8ने जातो, 16ने जातो. त्यानंतर ती पण असू शकत नाही. 32 मग कुठली राहील? तर 31 ही मूळ संख्या आहे. मग काय एक्स आणि वाय बघा, दोन्हींची जी मूळ संख्या जी येईल आपली कुठली आली? सारखी आलेली आहे. सो एक्स ही मोठी आहे हे चुकीचं, वाय मोठी आहे हे चुकीचं. एक्स आणि वाय यांच्या या राशीत फरक नाही हे इथे अचूक उत्तर मित्रांनो असणार आहे. पुढचा प्रश्न. जर ADER हे अक्षर समूहातील एकच अक्षर वापरून एकदाच वापरून किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील? आता किती अक्षरी ते इथे म्हटलेलं नाही आहे, म्हणून आपण किती अक्षरी बनवू शकतो? बघा इथे जर पाहिलं तर पहिला शब्द मी समजा इथे बनवतो डिअर. दुसरा शब्द समजा डेअर बनेल, डेअर, ट्रूथ अँड डेअर आपण करतो. ओके, त्यानंतर इयर, त्यानंतर रेड. ओके, रीड हा पण एक शब्द तयार होतो. आता इथे बघा ऑप्शनमध्ये 1 आहे तर नाही, आपल्या इथे 4 बनलेले आहेत. 2 3 हा 3पेक्षा जास्त. इथे अजून पण भरपूर काही बनवू शकतात. कदाचित रेड हा पण एक शब्द याच्यात तयार 3पेक्षा जास्त. सो दिलेल्या प्रश्नाचं चौथं हे ते अचूक उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो. मधूचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 आहे. आता मधूचे जे वय आहे बघा, मधूला मी समजा इथे M मानलं, त्याच्या बहिणीला समजा मी इथे B मानलं. ओके, आजच्या वयाच्या दुप्पट आहे. मधू बरोबर किती? तर मधूच्या बहिणीच्या दुप्पट म्हणजे M = काय येईल मित्रांनो? तर 2B इथे येणार आहे. म्हणजे M = 2B. त्यानंतर परत इथे म्हटलेलं आहे की दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या, कोणाच्या? तर मधूच्या आईच्या वयाच्या 1/3 आहे. म्हणजेच मधू बरोबर 1/3 आई. मी आईसाठी इथे A वापरलेला आहे. आता इथे काय म्हटलं? मधूच्या आईचे 8 वर्षानंतरचे वय. मधूच्या आईचे वय आपण काय म्हटले? त्याला A मानलेलं आहे. मग A अधिक नंतरचे ना, मग A अधिक 8 बरोबर इथे किती म्हटलेलं आहे मित्रांनो? तर 50. ओके, तर म्हणजे आजचं वय मधूच्या आईचं किती असेल? तर 50 मधून 8 गेले म्हणजे किती राहिले? 42. मधूच्या आईचं वय जे आहे ते आपल्याला किती भेटलं? 42 भेटलंय. आता मित्रांनो बघा इथे 2 इक्वेशन्स भेटलेले आहेत. M = 2B आणि M = 1/3A. दोघांमध्ये M सारखा आहे.
ओके, म्हणजेच काय 2b बरोबर 1/3 ए असंही लिहू शकतो आपण. म्हणजे याला लिहिणार मी 2b बरोबर 1/3 ए. पण एची किंमत इथे भेटलेली आहे आपल्याला 42. सो बघा 3 14 त्रिक 42, सो इथे भेटलं 14. मग बीची किंमत आहे 14/2 म्हणजे किती 7. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते किती असणार आहे 7. म्हणजे पहिला ऑप्शन इथे राईट आहे. पुढचा प्रश्न, एका रांगेत वेगवेगळ्या वयाचे 6 लोक उभे आहेत. 2 वर्षानंतर त्यांचे सरासरी वय 43 होईल. 7वी व्यक्ती त्यांच्यासोबत आली असता त्यांचे सरासरी वय 45 बनेल, तर 7व्या व्यक्तीचे वय किती काढायचे. आता बघा वेगवेगळ्या प्रकारचे वयाचे 6 लोक आहेत. आता हे वेगवेगळ्या वयाचे जे म्हटलेले आहेत, म्हणून त्यांच्या वयाची जी बेरीज जी आहे त्याला आपण काय म्हणूया. बघा 6 लोकांच्या वयाची बेरीज, त्याला आपण एक्स म्हणूया. बरोबर एक्स म्हणलं. आता इथे काय म्हटलंय 2 वर्षानंतर म्हणजेच काय एक्स अधिक, आता किती लोक आहेत 6, प्रत्येकाचं वय किती 2 वर्षांनी वाढते, म्हणजेच एकूण किती होणार आहेत तर 12 वाढ होणार आहे. प्रत्येकाची 2 म्हणजे 6 जणांची किती 12. त्यांचे सरासरी वय जे आहे ते किती बनतंय 43. बरोबर, मग किती माणसं होती 6, सो डिवाइड बाय 6. वयाची बेरीज डिवाइड बाय किती लोक आहेत ती, बरोबर आपल्याला सरासरी भेटून जाते. मग आता इथे काय करणार मित्रांनो, इथे आधी आपण काढून घेऊया एक्सची किंमत, म्हणजे 6 लोकांच्या वयाची बेरीज आधी काढून घेऊया. मग 6 गुणिले 43 केलं. बघा इथे एक्स अधिक 12 जसे तसे. ओके, इथे दोघांचा गुणाकार केला. सायंत्रिक 1808 हा चलाला 1, 6 चोक 24 आणि 1 25, 258. ओके, मग एक्स बरोबर 258 मध्ये 12 गेले, म्हणजेच 8तून 2 गेले तर राहिले 6, 1तून 5, 5तून 1 गेला तर राहिले 4. म्हणजेच एक्सची किंमत म्हणजेच 6 लोकांच्या वयाची जी बेरीज जी आहे ते किती असणार आहे 246 इतकी असणार आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढची कंडिशन बघा काय दिली, तर 7वी व्यक्ती त्यांच्यासोबत आली असता. आता 7वी व्यक्ती आहे तिला आपण वाय म्हणूया. बघा का वाय, त्यांचे सरासरी वय जे आहे ते 45 बनते. कधी वाय बरोबर आली तर बघा 45. कोणाची सरासरी वय म्हणजेच एक्स अधिक वाय. एक्स म्हणजे 6 व्यक्ती आणि ही 7वी व्यक्ती. ओके, बरोबर किती भेटणार हे म्हणजे इथे 7. तर मित्रांनो बघा एक्सची किंमत इथे टाकली आपण. एक्सची किंमत किती आहे 246. मी इथे डायरेक्ट किंमत टाकतो. आता एक्सच्या ऐवजी 246. मग इथे 7 गुणिले 45 जर केला तर बघा 7 5 35 5 हा चलाले 3, 7 चोक 28, 28 आणि इथे झाले 31. बरोबर, मग 246 अधिक वाय म्हणजेच वाय बरोबर काय तर 315 वजा 246. दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला बघा इथे 15 मधून 6 गेले म्हणजे इथे राहिले 9. इथून एक हातचा घेतलेला इथे राहिले 30, 30 मधून 24 गेले म्हणजे इथे राहिले 6. म्हणजे वायची जी किंमत आहे ती किती भेटते आपल्याला, म्हणजे वाय म्हणजेच काय 7वी व्यक्ती. 7वी व्यक्तीचं वय किती तर 69 वर्ष. 7व्या व्यक्तीचं वयच आपल्याला विचारलेलं आहे. सो दुसरं हे इथे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विशिष्ट तांत्रिक पद्धती इथे काय तार्किक पद्धतीने खालील शब्दशृंखला दिलेली आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. आता इथे बघा काय केलेलं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे हे. बघा कसा याचा आहे. इथे काय केलं त्यांनी, ई नंतर काय येतो मित्रांनो तर बघा एफ म्हणजेच पहिल्या शब्दाचा पहिला अक्षर आणि दुसऱ्या शब्दाचं शेवटचं अक्षर. त्यानंतर ई एफ नंतर काय येतं जी, जी नंतर काय येतं आहे एच, एच नंतर काय येतं आहे आय, आय नंतर काय येतं आहे जे, जे नंतर काय यायला पाहिजे के. इतकी मस्त शृंखला बनवलेली आहे, खूप छान. ओके, सो आपलं काय आहे इथे येणारा जो शब्द जो आहे तो काय पाहिजे के ने स्टार्ट होणारा. सो के ने स्टार्ट होणारा फक्त एकच वर्ड दिसतोय तो म्हणजे कीड. ओके, बघा मस्त येते ई एफ जी एच आय जे नंतर मग के. ओके, सो कीड हे इथे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 94 विचारलेला आहे. दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. आता इथे काय केलेलं आहे 2 8 26 आणि 80. इथे कशी त्यांनी संबंध लावलेला आहे लक्षात घ्या. पहिला जो अंक आहे मी जसा आहे तसा लिहून घेतो. बघा हा 2 जो आकडा आहे जसा आहे तसा लिहिला. त्यानंतर या 2 आकड्यावरून 8 कसा काढलेला आहे तर 2 गुणिले 3 अधिक 2. ओके, आता प्रत्येकामध्ये आपल्याला काय करायचं आहे गुणिले 2 अधिक 2 करायचं आहे. 2 गुणिले 3 म्हणजे 6, 6 आणि 2 इथे आपल्याला 8. बघा पुढचं पद भेटलं. मग पुढचं पद इथे घ्यायचं, मग त्याला गुणिले 3 अधिक 2 करा. 8 3 24, 24 2 26. ओके, त्याचप्रमाणे इथे 26 गुणिले 3 अधिक 2 जर केले तर आपल्याला किती भेटतात 80 भेटतात.
ओके, मग आता 80ला आपल्याला काय करायचं आहे, 80 गुणिले 3 अधिक 2. बघा 8 त्रिक 24 म्हणजे ते झाले 240, 240 आणि 2 242. सो 242 हे पुढील पद असणार आहे. सो 242 चौथा ऑप्शन इथे दिसतोय. सो इथे दिलेलं हे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न इथे म्हटलेला आहे 3 व वर्गमुळात 2 यांचा गुणाकार a आहे. म्हणजे a ची जी किंमत आहे मित्रांनो, बघा इथे बघा a बरोबर इथे काय असणार आहे, a ची जी किंमत आहे ती किती, 3 वर्गमुळात 2. त्यानंतर b म्हणजेच काय आहे तर 2 आणि वर्गमुळात 3 यांचा गुणाकार म्हणजे 2 वर्गमुळात 3 ही b ची किंमत. त्यानंतर c म्हणजेच काय तर 2 वर्गमुळात 6 कारण यांचा गुणाकार आहे, 2 वर्गमुळात 6 ही c ची किंमत मित्रांनो. त्यानंतर जर x हा a व b यांच्या बेरजेचा वर्ग असेल, आता x ची किंमत बघा a आणि b यांची बेरीज, a म्हणजेच काय ते 3 वर्गमुळात 2. त्यानंतर b म्हणजेच काय 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 यांच्या बेरजेचा काय वर्ग. तर बघा यांचा वर्ग केला तर इथे आपलं सूत्र वापरणार a अधिक b पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजेच काय a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. मग a वर्ग म्हणजे या संख्येचा वर्ग, तर 3 चा वर्ग 9 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग 2. 3 गुणिले 2 म्हणजेच किती तर 18 अधिक 2ab. बघा 2 गुणिले ही संख्या गुणिले ही संख्या, 2 गुणिले 3 केले 6, 6 गुणिले 2 केले तर 12 आणि नंतर वर्गमुळात जे आहेत वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3, बघा 2 आणि 3 तर किती भेटणार वर्गमुळात 6 अधिक या संख्येचा वर्ग म्हणजे b चा वर्ग, बघा 2 चा वर्ग किती 4 आणि वर्गमुळात 3 चा वर्ग 3 म्हणजेच किती 4 त्रिक 12. मग बघा मित्रांनो 18 आणि 12 दोघांची जर आपण बेरीज केली 18 आणि 12 किती होणार 30 अधिक 12 वर्गमुळात 6 इथे आपल्याला x ची किंमत भेटते. आता नंतर बघा x झाला, y म्हटलेला आहे, y म्हणजेच काय 6 व 5 वजा c यांचा गुणाकार. तर बघा इथे मी y ची किंमत लिहितोय, y म्हणजेच काय 6 आणि 5 वजा c, c ची किंमत काय 2 वर्गमुळात 6, 2 वर्गमुळात 6. मग इथे किती 6 पंचे किती होणार 30 आणि 6 ने याला जर गुणलं म्हणजे वजा 6 दुने 12, 12 वर्गमुळात 6 ही आपल्याला भेटली y ची किंमत. z ची किंमत बघा मित्रांनो काय आहे, बघा z म्हणजे काय 2 चा वर्ग असतो 4 आणि 3 चा वर्ग असतो 9 यांचा काय गुणाकार, 4 गुणिले 9 केले 9 चौक किती 36. सो z ची किंमत जी भेटलेली आहे ती 36. मग आपल्याला एक विचारलं आहे एक्स वाय छेद झेड ची किंमत काय, म्हणजे x गुणिले y. तर बघा मित्रांनो इथे x ची जी किंमत आहे ती किती आहे 30 अधिक 12 वर्गमुळात 6 आणि y ची जी किंमत आहे 30 वजा 12 वर्गमुळात 6. मग याला जर 30 ला a मानलं आणि 12 वर्गमुळात 6 ला जर b मानलं तर हे कसे बनेल a अधिक b a वजा b, a अधिक b a वजा b म्हणजेच काय असतं a चा वर्ग वजा b चा वर्ग, a चा वर्ग म्हणजे 30 चा वर्ग. बघा का एक्स वाय छेद झेड. आता मी ते डायरेक्ट लिहितोय, a चा वर्ग म्हणजे किती इथे आलं 900. ओके, b चा वर्ग 12 चा वर्ग किती 144, बघा 144 आणि वर्गमुळात 6 चा वर्ग म्हणजे 6, 6 चौक 24 4 हात चलाले 2, 6 चौक 24 24 2 26 6 हात चलाले 2, 6 के 6 6 आणि 2 8 म्हणजे 864 इथे भेटून जातात मित्रांनो. सो इथे 864 छेद झेडची किंमत आपण इथे काढलेलीच आहे 36. 900 मधून 864 गेले, 10 तून 4 गेले तर राहिले 6, इथे 9 तून 6 गेले म्हणजे राहिले 3, इथे 0. सो 36 छेद 36 इथे भेटून जातात. 36 छेद 36 म्हणजेच किती तर 1 म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे 1 हे इथे अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 96चा विचारलेला आहे, x अधिक y चा अर्थ x y ची मुलगी आहे. बघा ची मुलगी, ओके, प्लस म्हणजे कोणाची x y ची मुलगी आहे, मायनस म्हणजेच काय x y चा भाऊ आहे, भागिले म्हणजेच एक्स वायचे वडील आहेत आणि गुणिले म्हणजेच काय एक्स वायची बहीण आहे. तर याच्यामध्ये विचारलं आहे की खालील पर्यायामध्ये वाक्याचा अर्थ आय जो आहे तो जेची काय पाहिजे भाची. आता भाची हे नातं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. भाची म्हणजेच काय मित्रांनो तर आईच्या भावाची किंवा बहिणीची बहीण जी असेल. ओके, समजा हे तुम्ही आहात, ओके, हे तुमची आई आहे, ओके, या आईचा भाऊ किंवा बहीण यांच्यामध्ये जे नातं असतं म्हणजेच काय तुमची मावशी किंवा तुमचा मामा यांच्यामध्ये जे नातं असतं ते काय असतं मामा भाची किंवा मावशी भाची हे नातं असतं. आपल्याला हेच बघायचं आहे मित्रांनो. तर बघा इथे जे मायनस एन, मायनस म्हणजेच काय इथे म्हटलेलं आहे तर भाऊ, म्हणजे जे आणि एन दोघे भाऊ आहेत. बघा मी समजा इथे याच्यात दाखवतो जे आणि एन दोघे सारख्याच वयाचे समजा, ओके, बऱ्यापैकी कारण दोघे भाऊ आहेत. ओके, भागिले म्हणजेच काय इथे वडील, म्हणजे हे जे आहे त्यांचे वडील,
मी इथे छोटासा इथे दाखवला बघा, जे याचे वडील आहेत कोणाचे, सीचे, आणि गुणिले आय म्हणजेच काय, याची इकडे बहीण. तर बघा हे जर याचे वडील असतील, ओके, म्हणजेच ह्या बहिणीचे हे कदाचित वडील किंवा काका असतील. ओके, हे जर वडील किंवा काका असतील तर याचे कोण आहेत, भाऊ आहेत. म्हणजेच इथे जे नातं लागतं ते कुठलं लागतं, काका पुतणीचं लागतं. सो हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर नसणार आहे. पुढचा प्रश्न, या पुढचा हे बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे आय गुणिले सी. तर आय गुणिले बघा, तर याचा अर्थ या दोघी बहिणी, आय आणि सी काय आहेत, दोन्ही बहिणी आहेत. ओके, त्यानंतर मायनस एन, मायनस म्हणजेच काय, चा भाऊ, म्हणजेच ही तिघं जे आहेत आय सी एन, तिघं काय आली तर भावंड आली. त्यानंतर भागिले जे म्हणजेच काय, तर यांचे वडील आहेत. मग बघा हा जो एन जो आहे यांचा काय, वडील आला. इथे पण परत काय लागतंय आपलं, याचं पुतणी आणि याचं नातं लागतंय, काकाचं नातं लागतंय. त्यानंतर बघा परत इथे विचारलेलं आहे जे अधिक एम. अधिक म्हणजे काय आहे मित्रांनो, तर ची मुलगी बघा, म्हणजे जे एमची मुलगी आहे, जे आहे, ओके, एमची मुलगी आहे, जे इथे आहे एमची मुलगी आहे. ओके, त्यानंतर गुणिले सी म्हणजेच ची बहीण बघा, या दोघी बहिणी. ओके, त्यानंतर जर पाहिलं तर भागिले आय म्हणजे चे वडील, एक्स वायचे वडील, म्हणजेच हे कोणाचे, यांचे वडील बघा, हे दोघे भाऊ. ओके, इथे म्हणजे इथे काय परत भावंडांचं नातं लागतंय. सो हे पण ऑप्शनच नसणार आहे. त्यानंतर बघा, मग हे जर तिन्ही पण इलिमिनेट झाले तर आपण डायरेक्ट लिहू शकतो चौथं जे आहे हे इथलं अचूक उत्तर असणार आहे, असं डायरेक्ट आपण म्हणू शकतो. ओके, किंवा बघूया आपण, बघा आय गुणिले सी म्हणजेच काय, या दोघी बहिणी, या दोघी ज्या आहेत त्या बहिणी आहेत, आय गुणिले सी. त्यानंतर अधिक एन म्हणजेच बघा ची मुलगी, म्हणजे सीची एन काय आहे, मुलगी आहे. सी इथे मोठा असणार आहे, हे दोघ्या बहिणी आहेत. ओके, सीची एन जी आहे ही मुलगी, हे एन असणार आहे. ओके, मायनस जे म्हणजेच काय, चा भाऊ बघा. आता इथे काय आय गुणिले सी, या दोघी बहिणी आहेत. ओके, यांचा हा मुलगा, ओके, आणि याची ही बहीण, म्हणजेच काय, तर ही जी आहे ही बघा का इथे नातं दाखवतो तुम्हाला, ही दोघे भावंड, याची ही आई, म्हणजेच याचं नातं कुठलं लागणार आहे, तर आई आणि मुलगीचं नातं लागणार आहे. आणि हे जे नातं लागणार आहे हे कुठलं लागणार आहे, मुलगी आणि मावशीचं, कारण या दोघे काय आहेत, बहिणी आहेत. सो दिलेल्या प्रश्नाचं हे इथे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ए अधिक बीचा अर्थ होतो, ए हे बीचे वडील आहेत बघा, प्लस म्हणजे वडील असेल, मायनस म्हणजे पत्नी असेल, मल्टिप्लिकेशन म्हणजे भाऊ, आणि डिवाइड म्हणजेच मुलगी असेल. तर आपल्याला इथे विचारलं आहे एस टी आणि झेड इथे दिलेलं असेल. एस मायनस म्हणजे काय आहे, ची पत्नी बघा, म्हणजेच काय, एस आणि टी हे काय आहे, दोघे नवरा बायको. ओके, ही पत्नी, ओके, आणि हे पती, हे दोन नाते समजले. त्यानंतर बघा प्लस झेड बघा, प्लस म्हणजे चे वडील, म्हणजे टी जे आहेत, टी ते कोणाचे, झेडचे वडील आहेत, झेडचे बघा वडील, म्हणजेच काय, झेड हा एस आणि टी या दोघांचा मुलगा आहे असं आपण म्हणू शकतो. बघा हे एस आणि टी दोघे नवरा बायको, टीचा जर हा मुलगा आहे तर दोघांचा मुलगाच येणार आहे, म्हणजेच काय, झेड हा मुलगा आणि एस टी हे आई वडील. मग आता इथे बघा इथे काय विचारलेलं आहे, तर एस ही झेडची मुलगी आहे. एस झेडची मुलगी कुठे, एस तर आई आहे, सो चुकीचा. त्यानंतर झेड ही एसची काकू आहे, ते काकूचा काही संबंधच लागत नाही. ओके, मग एस ही झेडची आई आहे बघा, एस ही झेडची आई आहे, हा इथे अचूक संबंध लागतो. त्यानंतर पुढचा प्रश्न 98वा प्रश्न आहे मित्रांनो, @# झेड आणि कॉपीराईट या संकेतांचा खालीलप्रमाणे उपयोग केलेला आहे. जर @चा अर्थ असेल च्यापेक्षा लहान नाही, बघा पेक्षा लहान नाही म्हणजे काय असेल, हा मोठा असेल किंवा इक्वल असेल. त्यानंतर इथे दुसरा आणखी एक विचारलेला आहे, जर हॅश जो आहे त्याचा अर्थ पेक्षा लहान नाही किंवा एवढा नाही. पेक्षा लहान नाही म्हणजे काय असेल, तो मोठा असेल, पण एवढा नाही म्हणून इथे इक्वल्स टू येणार नाही आहे. त्यानंतर पर्सेंटेजचा अर्थ काय, च्यापेक्षा मोठा नाही म्हणजे ते लहान असणार आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं कॉपीराईटचा अर्थ इथे काय म्हटलेला आहे मित्रांनो, तर ए बी पेक्षा मोठा नाही, ए बी पेक्षा मोठा नाही आणि लहान नाही, म्हणजेच काय असेल, तो इक्वल असेल. त्यानंतर झेडचा जो अर्थ इथे विचारलेला आहे, सांगितलेला आहे, झेडचा अर्थ इथे काय म्हटलेला आहे, तर एक मिनिट, ए बी पेक्षा मोठा नाही आणि ए एवढा नाही, मोठा नाही आणि एवढा नाही, मोठा नाही म्हणजे तो काय असेल, लहान असेल. ओके, सो इथे हे अर्थ आपल्याला इकडे दिलेले आहेत. तर आपण इथे पाहणार आहोत आता की
इथे विधानं दिलेली आहेत. जे जो आहे तो एच, इथे बघा आपण डायरेक्ट लिहून टाकूया. जे हॅश कुठे आहे तर इक्वल्स टू एच. त्यानंतर एच कॉपीराईट टी, कॉपीराईटसाठी काय बरोबर एच कॉपीराईट टी. त्यानंतर म्हटलेलं आहे टी, इथे मी असं डायरेक्ट लिहून घेतो कारण बघा इथे टी टी दिलं आहे, इथे आर आर दिलं आहे आणि इथे एच एच दिलं आहे. मी असं लिहितो त्याला, जे हा मोठा आहे एचपेक्षा इज बरोबर, हा बरोबर आहे टी एवढा. त्यानंतर टी जो आहे तो झेड, झेड म्हणजेच काय कमी आहे आरपेक्षा. त्यानंतर आर जो आहे तो पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज म्हणजेच काय कमी आहे एफपेक्षा. तर याच्यावरून आपल्याला काही निष्कर्ष काढले. तर बघा निष्कर्ष काय आहे, जे हॅश आर, हॅश म्हणजेच काय आहे मित्रांनो तर इथे काय दिलं आहे च्यापेक्षा मोठा. जे हा आरपेक्षा मोठा आहे म्हणू शकतोय का तर नाही, कारण का बघा जे हा जो आहे तो एचपेक्षा इकडे जर पाहिलं तर नाही येते, कारण इथे काय आहे ते लेस दॅन एक सिम्बॉल येते, सो हे चुकीचं. त्यानंतर बघा आर हॅश एफ, म्हणजे आर जो आहे हा मोठा आहे एफपेक्षा, तर आर जर पाहिलं एफपेक्षा लहान आहे, सो हे पण चुकीचं. त्यानंतर जे मोठा आहे हॅशसाठी ते मोठा आहे, जे मोठा आहे टीपेक्षा, जे मोठा आहे टीपेक्षा. बघा एच जर जेपेक्षा मोठा, जे हा एचपेक्षा मोठा असेल तर ऑब्वियसली जे हा टीपेक्षा मोठा असेल, म्हणजे तिसरं हे इथे बरोबर आहे. तर बघा इथे पहिला हे चुकीचं, 1 2 सत्य आहे चुकीचं, म्हणजेच तिसरा ऑप्शन जो आहे म्हणजे फक्त 3 सत्य हे इथे अचूक उत्तर आहे. 100वा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघूया इथे काय केलं आहे. 5 54 90 115 131 आणि 140. तर बघा इथे मी याने जातोय, डिफरन्सने जातोय. 5 आणि 54 ह्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स येईल तर 49चा डिफरन्स येईल. त्यानंतर 54 90 90 54 90तून 4 इथे गेले 6, इथे 8 8तून 5 गेले इथे राहिले 3 36चा. त्यानंतर 90 115 90 115 जे 100 आणि ते वरती 15 म्हणजे किती तर 25, म्हणजे तिथे 49 36 25. आता लक्षात आलंच असेल तुम्हाला हे पूर्ण वर्ग संख्या आहेत, अशा कमी कमी होत गेल्यात. तरी पण आपण पुढे बघूया, चेक करूया. 115 131 115 131 याच्यामध्ये कितीचा फरक तर 16चा, आणि 131 आणि 140 मध्ये कितीचा 9चा, म्हणजे हा 3चा वर्ग 4चा वर्ग 5चा वर्ग 6चा वर्ग 7चा वर्ग. इथे म्हणजे कितीचा पाहिजे 2चा वर्ग, 2चा वर्ग काय असतो 4. मग 140 मधून 140 मध्ये अजून जर आपण 4 मिळवले, ओके 140 मधून जर अजून 4 मिळवले तर आपलं इथे उत्तर जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. तर बघा 140 मध्ये 4 मिळवले 144. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे ऑप्शन क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. मित्रांनो जर हे तुम्ही एक्झाम ही देत असाल ओके किंवा दिलेली असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला MPSC कुठल्या लेवलचे क्वेश्चन्स विचारतात ओके, किंवा कधी कधी जे आहेत सेम क्वेश्चन्स रिपीट होतात, किंवा सेम क्वेश्चन म्हणण्यापेक्षा सेम टाईपचे क्वेश्चन्स हे रिपीट होत असतात. सो ही व्हिडिओ जी आहे ही जर आपले कुठे मित्र असतील ओके, जर वनसेवाची पूर्वपरीक्षा देत असतील तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.